नेटची परीक्षा केंद्र सरकारकडून रद्द. 9 लाख विद्यार्थ्यांना फटका. बिहारसह काही ठिकाणी घोटाळा झाल्याचं उघड. नेटमधल्या घोटाळ्याची सीबीआय चौकशीची घोषणा. केंद्रानं बिहारमधल्या पेपरफुटीवर रिपोर्ट मागवला. दोषींविरोधात कडक कारवाईचे निर्देश. पालघर जिल्ह्यातल्या वाढवण बंदराला केंद्र सरकारची मंजुरी. 76,000 कोटींची गुंतवणूक होणार. 12 लाख रोजगार निर्मितीची शक्यता. केंद्र सरकारकडनं 14 पिकांसाठी किमान आधारभूत किंमत जाहीर. कापसाला 7,121 रुपये तर भात पिकासाठी 2,300 रुपये भाव. तामिळनाडूतल्या कल्लाकुरीमध्ये दारू प्यायल्यानं 25 जणांचा मृत्यू. 60 जणांवर अजूनही उपचार. मृतांचा आकडा वाढण्याची भीती. मुंबई आणि उपनगरात मुसळधार पाऊस. आजही मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात पावसाचा इशारा. मुंबईकरांनो आजही पावसाची तयारी ठेवूनच घराबाहेर पडा. हवामान विभागाचं आवाहन. आम्हाला सर्वधर्मीयांची मतं. उद्धव ठाकरेंचं स्पष्टीकरण. काँग्रेसच्या मुस्लिम वोट बँकेमुळे ठाकरेंचा विजय. शिंदेंचा पलटवार. पुन्हा येईन म्हणणारे जाऊ द्या ना घरी. आता वाजले की 12 असं म्हणतायत. उद्धव ठाकरेंची फडणवीसांवर नाव न घेता टीका. भाजपकडे 100 जागा मागा. एकनाथ शिंदेंसमोर रामदास कदमांची मागणी. शिवाय 100 पैकी 90 आमदार निवडून आणण्याचा विडाही रामदास कदमांनी उचलला.